वेलकम टू सम्यक तारा अकॅडमी. LLB थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशी सिरीज सुरू केलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. BNSS म्हणजे काय? तर BNSS 2023 हा नवा दंड प्रक्रिया संहिता CRPC आहे. म्हणजे आधीचा कायदा CRPC हटवून हा लागू झाला आहे. हे कायदा 1 जुलै 2024 पासून प्रभावी आहे. BNSS मध्ये 531 कलमे सेक्शन आहेत. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असा तुम्ही परीक्षेमध्ये पेपरची सुरुवात करताना हे 3 पॉईंट जरी लिहिले तरी तुम्हाला या ठिकाणीच 2 मार्क पडतील. धन्यवाद. पुढे बघूया काही महत्त्वाची कलमे. तरतुदी व त्यांचे अर्थ. कलम व तरतूद. कलम 35 अटक अरेस्ट वॉरंट अटक करण्याबाबत धोरण आहे. बघा काय तर बदल आणि महत्त्व आणि त्याचे स्पष्टीकरण. कलम 35 हे कशासाठी झालेलं आहे? कलम 35 हे अटक करण्याबाबतचे धोरण आहे. स्पष्टीकरण व परिणाम. पोलीस अधिकार, अटकेचे नियम, वॉरंटशिवाय अटक संदर्भातील अटी या कलमामध्ये तरतूद केलेल्या आहेत. लक्षात ठेवा, कलम 35 हे कशाच्या संदर्भात आहे? तर कलम 35 हे पोलीस अधिकार, अटकेचे नियम आणि वॉरंटशिवाय अटक संदर्भातील स्पष्ट अटी आहेत. पुढे पाहूयात कलम 43/47. आता हे जे कलम आहे या कलमामध्ये पहा, अटक केल्यानंतर आरोपीला माहिती प्लस बळ बांधणीत जामीन हक्क हे कलम आहे. या कलमानुसार अटक केल्यानंतर आरोपीला माहिती देणे हे बंधनकारक आहे. पुढे पाहूयात, अटकेनंतर आरोपीला का अटक झाली का ते सांगणे आवश्यक व बळ बाधित करण्याआधी जामीन हक्काची माहिती. बरं, या संदर्भात हे कलम आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघूयात की याच्या महत्त्वाचं काय बदल झालेला आहे. तर पहिला आहे समन्स, इलेक्ट्रॉनिक समन्स, समन्स न्यायालयीन नोटीस, डिजिटल मार्गाने पाठवण्याची परवानगी, कोर्ट समन्स, चार्जेस नोटीस सर्व डिजिटल माध्यमातून होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, असंच माझ्यासोबत अभ्यास करण्यासाठी जुळलेले राहा. अभ्यास करूयात आणि यश मिळवूयात. धन्यवाद.